ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानातिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे। काल आपण सेकंड चान्स किंवा आणखी एक संधी या सत्रामधला पहिलं सत्र आपण काल बघितलं। थोडी कालची आपण एक उजळणी घेऊया आणि मग आजच्या सत्राला आपण आरंभ करूया। तुमच्या समोर मी स्क्रीन शेअर करत आहे पॉवर पॉइंटच्या माध्यमाने। ओके, सर्वांना स्लाइड दिसत आहेत? पॉवर पॉइंट स्लाइड दिसतात सर्वांना? ओके, थँक्यू पूर्वा। ओके, काल आपण सुरुवात केली होती अजामिलच्या या कहाणीसाठी, पण त्याच्या आधी आपण चर्चा केली की श्रीमद भागवतातल्या 6व्या स्कंदामध्ये शुकदेव आणि परीक्षितांच्या संवादामध्ये शुकदेव गोस्वामींना परीक्षित महाराज विचारतायत की तुम्ही नरकांचं खूप वर्णन केलं, पण नरकांपासून वाचण्यासाठी काहीतरी उपाय सांगा। आणि मग प्रोपद सांगतात की हा जो संवाद होणार आहे हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे, बुद्धिमान व्यक्तींनी याचा अभ्यास केला पाहिजे। आणि मग ते सांगतात शुकदेव गोस्वामी की सर्वांना प्रायश्चित्त केलं पाहिजे। पण परीक्षित महाराज ती प्रायश्चित्त करून सुद्धा काही लोक पुन्हा पुन्हा पाप कर्मांमध्ये लागतात, तर मग त्याचा काय फायदा? ते उदाहरण देतात की जसा हत्ती आंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा माती आपल्या अंगावर टाकतो, मग आंघोळ करण्याचा फायदा तरी काय झाला? आणि म्हणून ते विचारतात क्वचित निवर्तते अभद्रात क्वचित चरति तत् पुनः प्रायश्चित्तम ततो अपार्थम मन्ये कुंजर शौचवत। की अरे जसं या हत्तीचं स्नान करणं आहे तसंच लोकांचं प्रायश्चित्त करणं सुद्धा आहे। तेव्हा असं प्रायश्चित्त काही कामाचं आहे असं मला वाटत नाही। म्हणून कर्मकांड हा मार्ग परीक्षित महाराज जे श्रोता आहे ते स्वतःच रिजेक्ट करतात। मग शुद्ध गोस्वामी सांगतात की ठीक आहे, कर्मकांड होत नसेल तर ज्ञान मार्गाने कमीत कमी होईल। देहवाग बुद्धिजम धीरा धर्मज्ञा श्रद्धेयान्वित क्षिपंती अघम महत अपी क्षिपंती अघम महत अपी। हे जे ज्ञानवान लोक आहे ज्यांना धर्माचं ज्ञान आहे, त्यांच्याकडे श्रद्धा आहे धर्मामध्ये, असे धर्मशील व्यक्ती ज्ञानवान व्यक्ती पापांपासून मुक्त राहतात। पण यांची मुक्ती कधीपर्यंत आहे? जशी जंगलामध्ये आग लागते आपण काल बघितलं, तर सगळे झाडं जळतात, पानं जळतात, खाली पडलेली पानं पण जळतात, पण पुढचा पाऊस जेव्हा येईल तर पुन्हा एकदा पीक उगवतं। ज्ञान थोड्या वेळासाठी आपल्याला पाप करण्यापासून दूर ठेवतं, पण पूर्ण बदल मात्र होत नाही। पुन्हा संधी मिळाली की व्यक्ती पाप करण्यासाठी प्रलोभित होतोच। म्हणून ते सांगतात, हा श्लोक आपण काल स्लाइडवर दाखवू शकलो नव्हतो, माझ्या मग एकदा हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा।
केचित् केवलया भक्त्या वासुदेव परायणाः अघं धुन्वन्ति कार्त्स्नेन निहारम् इव भास्करः. कोणी वाचेल भाषांतर? येस, निखिल प्रभूजी. जस्ट अ सेकंड. प्लीज रेज युअर हँड वन्स अगेन. येस, झालं माताजी. वाचा भाषांतर या श्लोकाचं. हरे कृष्ण प्रभूजी. भाषांतर. केवळ अशीच एक दुर्मिळ व्यक्ती जिने कृष्णाची पूर्ण निष्कलंक भक्ती ग्रहण केली आहे, पाप कर्माचे तण अशा प्रकारे उपटून टाकू शकते की ते पुन्हा उगवण्याची कोणतीही शक्यता उरत नाही. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी धुके त्वरित नाहीसे करतो, त्याचप्रमाणे ती व्यक्ती केवळ भक्ती सेवा करून हे करू शकते. हरे कृष्ण. शुद्ध गोस्वामी सांगतात की कर्मकांडाने होणार नाही, ज्ञानकांडाने होणार नाही, फक्त आणि फक्त भक्ती करूनच होईल. काल आपण याची थोडी चर्चा केली की का असं होऊ शकतं. कारण भक्ती ही व्यक्तीची जी मूळ ओळख आहे की मी भोगता नाही, भगवंतांचा सेवक आहे, ती त्याची आयडेंटिटी बदलते. आणि ह्या मूलभूत बदलामुळे व्यक्ती पाप कर्मापासून दूर जातो. हे थेरी आहे. त्याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण काय आहे म्हणून परीक्षित महाराज विचारतील. त्याच्या आधी शुद्ध गोस्वामी अजामिल ची गोष्ट सांगायला आरंभ करतात. सांगतात की अजामिल हा ब्राह्मण सुसंस्कृत परिवारामध्ये जन्मलेला व्यक्ती होता. बालपणी त्याने सर्व प्रकारचे संस्कार, सर्व प्रकारचे शास्त्र, सर्व प्रकारचे श्लोक पाठांतर सगळं काही केलं होतं. पण आध्यात्मिक संस्कार महत्वाचे असतातच, याने व्यक्तीच्या हृदयामध्ये खूप प्रकारे एक चांगले पडसाद पडतात. पण हा अजामिल काही दिवसांनंतर जेव्हा जंगलामध्ये जातो तर आपला मार्ग भटकतो आणि वैश्य संघामध्ये राहून आपलं जीवन जगू लागतो. म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करण्यातील सगळ्या प्रकारची आपली कर्तव्य मोडतो, सगळी पुण्य कार्य सोडतो, सत्संग सोडतो आणि सर्व पाप कर्मांमध्ये लागतो. आणि सर्व प्रकारचे नियम भंग केल्याने हा अजामिल जेव्हा मृत्यूशय्येवर पडतो तेव्हा अचानक यमदूत त्याच्यासमोर उभे राहतात. म्हणजे जीवनामध्ये खूप मोठा धक्का त्याला बसतो. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. आणि मग हा अजामिल नारायण 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 अशा प्रकारे ओढायला लागतो. पण कमीत कमी त्याला आता समजतंय की माझं काहीतरी चुकलंय. मी जे काही आतापर्यंत जीवन जगलोय या सगळ्यामुळे हे यमदूत मला पकडण्यासाठी आलेत. तर कुठेतरी चूक माझ्या हातून घडली. धक्का सगळ्यांनाच भेटतो जीवनामध्ये, चूक सगळ्यांकडनंच होतात. आपण काल चर्चा केली सखोल वेगवेगळ्या चुकांची. पण चूक मान्य करण्यासाठी फार ताकद लागते, फार हिंमत लागते. असं म्हणतात की चूक करणे ही प्रकृती आहे. म्हणजे चूक समजणे आणि चूक सुधारणे ही प्रगती आहे. तर प्रकृती म्हणजे स्वभाव आहे की प्रत्येकजण चुका करू शकतो. टू एअर इज ह्युमन. पण त्या चुका स्वीकार करणे आणि त्यानुसार त्या सुधारण्याचा प्रयत्न करणे, त्याच्याने प्रगती निर्माण होणार. तर आता अजामिलच्या समोर हे विष्णुदूत प्रकट झाले. आणि हे विष्णुदूत जसे प्रकट होतात, नारायण आचार्य सांगतात की कारण या शब्दामध्ये नारायण किती अक्षर आहेत? 4 अक्षर आहेत. आणि आमच्या स्वामीचं नाव कोण पुकारतोय म्हणून विष्णुदूत या नारायण नाव घेणाऱ्या अजामिलला वाचवण्यासाठी तिथे उपस्थित होतात. शंख चक्र गदा पद्म हातात धारण केलेत. अतिशय वेगाने ते तिथे पोहोचतात आणि आपल्या चक्राने लगेचच त्या यमदूतांच्या हातातले जे काही दोरखंड असतात, ज्या साखळ्या असतात, त्या सगळ्या कापून टाकतात. आता यमदूत हे पण आश्चर्यचकित होतात की हे जे विष्णुदूत आहेत हे आहेत तरी कोण? आजपर्यंत आम्ही ह्या जगामध्ये सगळीकडे फिरत होतो आणि आम्हाला कोणीही आजपर्यंत अडवलेलं नाही. आमच्या सगळ्या कार्यांमध्ये आम्हीच सर्वश्रेष्ठ होतो. कोणत्याही जीवाला पकडण्याची पूर्ण जबाबदारी आमच्यावरच होती. आणि आतापर्यंत ह्या यमदूतांचा कोणत्याही प्रकारे विष्णुदांशी किंवा भक्तांशी संपर्क आलेला नव्हता. म्हणून अचानक आपल्या सत्तेला कोणीतरी झिडकारतोय, आपल्या सत्तेवर कोणीतरी आक्षेप घेतोय, हे जेव्हा यमदूतांना समजतं ते यमदूत पण थोड्या वेळासाठी घाबरतात आणि विचार करतात की हे कोण आहेत आणि हे आमच्या सत्तेला कसं काय झिडकारू शकतं. श्रीमद भागवतामध्ये या दोघांचा जो संवाद आहे तो अतिशय सुंदर आहे. थोडीशी आपण त्याची सुद्धा चर्चा करूया.
श्रीमद भागवतामध्ये यमदूत जो पहिल्यांदा विष्णू त्यांना बघतात तेव्हा त्यांना प्रश्न विचारतात. ते काय प्रश्न विचारतात? ते प्रश्न विचारतात की आम्हाला थांबवणारे तुम्ही कोण? तुम्हाला आम्ही कधी बघितलं नाही. ते विचारतात की जस्ट मिनिट. कस्य वा कुत आयाता कस्माद अस्य निषेधत किम देवा उपदेवा वा यूयम किम सिद्ध सत्तमाह. ते विचारतात की तुम्ही कस्य वा कुत आयाता, कोण आहात तुम्ही, कुठून आलात? कस्मात अस्य निषेधत, का आमच्या कार्याचा तुम्ही निषेध करताय, का आम्हाला थांबवतायत? किम देवा उपदेवाया, तुम्ही कोणी देवता आहात, कोणी उपदेवता आहात? किम सिद्ध सत्तमा, का तुम्ही कोणी सिद्ध पुरुष आहात? सिद्ध पुरुष प्रभावती. ते बघून यमदूत अतिशय प्रभावी झाले होते. ते विचारतात सर्वै पद्मपलाशाक्ष पीत कौशेयवाससः किरीटीन कुंडलिनो लसत पुष्करमालिनः. ते विचारतात की अरे, इतकं सुंदर तुमचे डोळे आहेत. पद्म पलाश अक्ष म्हणजे कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे तुमचे नयन आहेत. पीत कौशेय वाससः, तुम्ही जे ड्रेस घातलाय, तुमची जी धोती आहे, धोतर आहे, ते अतिशय पितांबर झळकत आहे. किरीटीन, छान मुकुट, कुंडलिनो लसत पुष्करमालिन, चमकदार फुलांची तुमची माळा सुद्धा आहे गळ्यामध्ये. सर्वेच नूतन वयसः, सर्वे चारू चतुर्भुजा, तुम्ही 4 जण आहात इथे उभे राहिलेले. आणि नूतन वयसः, तुम्ही सर्व अतिशय युवक दिसत आहात आणि सर्व चतुर्भुज आहात. धन्य हो निशंग आसी गदा शंख चक्र अंबुज श्रिय, म्हणजे तुमच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे आयुध आहेत, शंखचक्र गदा पद्म इत्यादी. सर्व दिशांमध्ये तुमचा प्रकाश पसरलेला आहे. पहिल्यांदा यमदूत बघतायत पण त्यांची अतिशय प्रामाणिक स्तुती सुद्धा करतायत. किमर्थम धर्मपालस्य किंकरांनो निषेधता. अरे आम्ही अ, धर्मपाल आहोत. धर्मपाल ऍक्च्युली कोण आहे? यमराज आहे. पण आम्ही धर्मपालाचे सेवक आहोत, म्हणजे आम्ही सुद्धा धर्माचे पालक आहोत. तर धर्म वाचवण्यासाठी आणि धर्म सांभाळण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. हा अधर्मी व्यक्ती आहे, तिने फक्त पाप आणि पापच केलंय. तुम्ही का आमचा निषेध करताय? तुम्ही आमच्या कार्यामध्ये अडथळा का बनतायत? हे यमदूत सगळ्या विष्णूंना विचारतात. शुद्ध गोस्वामी सांगतात, येथे उक्त यमदूतैस्तै वासुदेवोक्तकारिणः तान प्रत्यचुप रहस्येदम मेघ निर्हार दयागिरा. तेव्हा शुद्ध गोस्वामी सांगतात की हे विष्णुदूत आता उत्तर देण्यास आरंभ करतात. आणि जेव्हा हे बोलतात त्यांचा आवाज जसा मेघ गर्जना करतात त्याप्रमाणे त्यांचा गंभीर आवाज होता. खोलवर गंभीर आवाजाने विष्णू त्यांचा उत्तर देऊ लागले आणि म्हणाले, योयम वै धर्मराजस्य यदि निर्देशकारिणः. अरे आम्ही कोण आहोत ते तुम्ही विचारतायत आणि स्वतःला तुमची तुम्ही ओळख धर्मपाल आहात असं म्हणून करून देत आहेत की आम्ही यमराजाचे दूत आहोत. मला एक सांगा, जर तुम्ही खरंच धर्मराजाचे दूत असाल, जर तुम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आला असाल, ब्रूत धर्मस्य नस्तत्वम. आता तुम्ही आम्हाला हे सांगा धर्म म्हणजे काय? जर तुम्ही स्वतःला धर्मपाल म्हणवतात तर तुम्हाला धर्म म्हणजे काय पण माहित असेल. यच्च अधर्मस्य लक्षणम, आणि अधर्म म्हणजे काय, त्याचं लक्षण काय ते पण मला सांगा. जर तुम्ही धर्मपाल आहात तर धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय, या दोघांचा फरक मला सांगा. कथम स्वीध्रियते दंड किं वास्य स्थानमीप्सितम दंड्याकिं कारणा सर्वे आहो स्वीत कति चित नृणाम. मला हे सांगा की कोणत्या व्यक्तीला दंडित केलं पाहिजे, कोणत्या व्यक्तीला दंडित करू नये. कोणता कर्मी व्यक्ती जो मेहनत करतो जीवनामध्ये आपलं जीवन पालन करण्यासाठी, सगळे कर्तव्य पालन करतोय, त्यातले कोणाला दंडित करावं, कोणाला दंडित करू नये, की तुम्ही सगळ्यांना दंडित करत सुटतायत. कोणाला तरी सोडावं लागतं ना, कोण धर्माचा पालक आहे आणि कोण अधर्माचा पालक आहे हे तरी तुम्हाला समजायला पाहिजे. सांगा, तुम्हाला धर्म माहित आहे का? तर यमदूत विचार करतो, आम्ही धर्मपाल, आम्हाला धर्म माहित नाही असं कसं होऊ शकतं? आणि यमदूत अतिशय सुंदररित्या विष्णू त्यांना समजून सांगतायत की बाबा आम्हाला धर्म काय हे समजतंय, आम्हाला अधर्म काय हे पण माहित आहे. आणि हा जो तुमच्या समोर आहे हा कसा अधार्मिक आहे ते आता आमच्याकडनं आहे. यमदूत सांगतात, वेद प्रणहितो धर्मो ही अधर्म
तत् विपर्ययः. खूप सुंदर व्याख्या ते करतात. वेद प्रणिहितो धर्म. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. धर्म म्हणजे काय? साधारण त्या जगामध्ये लोक विचार करतात की नक्की करायचं काय, चांगलं काय आणि वाईट काय. खूप वेळा लोक म्हणतात की आता फॅशन बदलली की चांगल्या लोक म्हणतात, अरे प्रभूजी हे सगळं जुन्या जमान्याचं आहे, आता फॅशन बदलली, आता हे चालत नाही, आता वेगळं आहे. पण धर्म हा काही बदलत नसतो काळाप्रमाणे. धर्म हा स्थिर असतो आणि या धर्माची व्याख्या पण आहे, त्याचा स्थिर मापदंड आहे. यमदूत सांगतायत धर्म म्हणजे काय? वेद प्रणिहितो धर्मो. धर्म हा वेदांनी सांगितलेला मार्ग म्हणजे धर्म. अतिशय सोप्या भाषेत. ही अधर्म तद विपर्य. अधर्म म्हणजे काय? वेदांच्या आज्ञेच्या विरुद्ध जो वागतो तो अधर्म आहे. अरे पण वेद काय आहे? वेदो नारायण साक्षात स्वयंभू इति शुश्रुम. ते सांगतात की वेद जे आहेत ते साक्षात नारायणाची वाणी आहे. सॉरी, साक्षात भगवंतांची वाणी आहे, नारायणाची वाणी आहे, साक्षात स्वयंभू. आणि हे वेद भगवंत जे स्वयंभू आहेत म्हणजे त्यांचे कोणी करता नाही, स्वयंप्रकाशित आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीत. त्या भगवंतांनी सांगितलेली वाणी म्हणजे वेद. आणि त्या वेदांच्या वाणीप्रमाणे वागणारा धर्म आणि त्या विपरीत वागणारा अधर्म. इथे शुश्रुम. यमदूत सांगतात की आम्ही काही वेद डायरेक्ट वाचले नाही, आम्ही काही भगवंताला जाणत नाही, तर आम्ही असं ऐकलंय धर्माबद्दल. आता यमदूत, जर आपण गरुड पुराणचा थोडा संदर्भ घेतला, यमदूत कोण असतात? यमदूत म्हणजे जे नरकांमध्ये यमराजाच्या कस्टडीमध्ये अनेक अनेक कल्प, अनेक अनेक वर्ष, कोट्यवधी वर्ष तिथेच राहतात. खूप पाप केलंय ज्यांनी, ज्याची तिथून सुटका झालीच नाही, त्यांना आता इतक्या वर्षापासून तू इथेच राहतोय, म्हटलं तुला दंडित तर करतोय आम्ही, पण तुला आता काहीतरी सेवा पण दिली पाहिजे. खूप वेळा असं होतं ना, मी जेव्हा जे हॉस्पिटलला काम करत होतो तेव्हा काही काही वॉर्डमध्ये काही क्रोनिक पेशंट असायचे. क्रोनिक म्हणजे जसं एखाद्याचा समजा डायबेटिक फूट असेल, लवकर त्याची जखम बरीच होणार नाही, तर तो महिने महिने वॉर्डमध्ये पडलेला असायचा सर्जरीच्या, आणि त्याची रोज ड्रेसिंग करत राहायचे पेशंट, डॉक्टर्स लोक. काही ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये पेशंट असतात की ज्यांची हाडं जुळतात अजून, किंवा मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत, मल्टिपल ऑपरेशन, एक ऑपरेशन झालंय, पुढचं अजून 15 दिवसांनी आहे. व अशी लोक महिना महिना हॉस्पिटलमध्ये थांबतात. मग तिथे भरपूर सारे पेशंट असतात, पण त्यातल्या त्यात सिनियर पेशंट असतात. यांना एक वेगळा सन्मान असतो, कारण त्यांना सगळं माहित असतं, सगळ्या नर्सची त्यांची ओळख असते, सगळ्या मामांची ओळख असते, सगळ्या हाऊसकीपिंग स्टाफची त्यांना ओळख असते. आणि काही काही गोष्टी त्यांना इतक्या चांगल्या माहित असतात की कधी नवीन पेशंटला माहित नसतात. म्हणून कधी कधी नवीन पेशंटला गाईड करण्याचं काम हे जुने पेशंट करत असतात. आता हे पेशंटला गाईड करतात, हे डॉक्टर आहेत का? ते डॉक्टर नाहीत, ते पण पेशंटच आहे, पण खूप सिनियर आहे, खूप वर्षापासून तिथे राहतात, त्याच्यामुळे आता ते गाईड करायला लागले. तसंच ह्या नरक लोकांमध्ये जे पापकर्म इतके केलेत ते व्यक्ती तिथे राहतातच आहेत, तर मग त्यांना सेवा दिली जाते, ते यमदूत बनतात. आता हे यमदूत तसं बघायला गेलं तर हे पण खूप पापी व्यक्ती आहे. ते सांगतात की आम्ही काय भगवंतांना जाणत नाही, त्यांना भगवंत कोण माहित नाही, त्यांना पूर्ण काही डिटेल नॉलेज नाही, पण त्यांना एवढं माहित आहे, कारण त्यांना सेवा दिली तर थोडं काहीतरी शिकवायला लागेल. यमराजाने त्यांना एवढं शिकवलं आहे की धर्म म्हणजे काय. एक भगवंत आहेत, त्यांनी वेद सांगितले आहे, ते वेदानुसार जो वागतो तो धार्मिक आहे, जो वागत नाही तो अधार्मिक आहे. आम्ही तुला लिस्ट देऊ, कोण कोण अधार्मिक वागला, कोण कोण धार्मिक वागला, त्याप्रमाणे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. एवढं काम ते करतात. एवढं ते सांगतात विष्णूतना, आणि मग सांगतात येन स्वधान्न निभावा रजस सत्वत्तमोमयः गुण नाम क्रियारूपै विभाव्यन्ते तथा तथम. आता यमदूत जी गोष्ट सांगतात पुढे ती अतिशय महत्वाची. ते सांगतात की आपण जे काही कर्म केलेत, ती कर्म आपली सगळी रजगुण तमगुण सत्वगुण याच्या प्रभावाखाली आपण करत असतो, आणि आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देण्याचं काम आम्ही करत असतो. प्रत्येक जण जन्माला आलाय तर प्रत्येकाची काही ना काही जबाबदारी, प्रत्येकाची काहीतरी कर्तव्य आहेत, पण ते कर्तव्य जो पालन करत नाही त्याला अधार्मिक म्हटलं जातं, आणि त्यांना दंडित करण्याचं काम आमचं आहे. कोणी प्रश्न विचारेल की प्रभूजी, खूप वेळा आम्ही ऐकलंय कर्माचा सिद्धांत, जैसी करणी वैसी भरणी. किती लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये हा सिद्धांत ऐकलाय की कर्माचा सिद्धांत, किती लोकांना याच्यावर विश्वास पण आहे की खरंच हा काम करतो म्हणून. चॅट बॉक्स मध्ये लिहा हो की नाही. कर्मा सिद्धांताबद्दल ऐकले आणि आमचा विश्वास पण आहे.
किती लोकांना असं वाटतं की नाही बाबा आमचा विश्वास नाहीये, कधीतरी कुठेतरी मागच्या जन्मात केलेलं काम आहे, त्याचा आता तुम्ही परिणाम देतायत, हे कसं होऊ शकतं आणि याचं काय कनेक्शन आहे समजत नाही. विश्वास सगळ्यांचा आहे, पण लॉजिकल कनेक्शन लागत नाही. तर कोणी विचारू शकेल की बाबा मागच्या जन्मात मी काम केलंय खराब वाला, खराब काम करताना साक्षी कोण आहे? पण साधारणतः जसं न्यायालयामध्ये न्यायाधीशासमोर जेव्हा एखाद्याला दंड दिला जातो किंवा पुरस्कार दिला जातो, त्याचं कर्म चांगलं होतं की वाईट होतं हे सर्वांसमोर सिद्ध करण्यासाठी काय पाहिजे? साक्षीदार पाहिजे, जेणे आपल्या डोळ्यांनी बघितलंय, कानाने ऐकलंय किंवा तो तिथे होता, असं कोणी साक्षीदार पाहिजे. तेव्हाच पूर्वकर्मांची शिक्षा ह्या जगातल्या न्यायालयामध्ये दिली जाते. कोणी विचारू शकेल की यमदूत हे सर्वांना न्याय देत फिरतायत, दंड किंवा पुरस्कार, तर पण मागच्या कर्मांचा साक्षीदार कोण? ठीक आहे नाही, हा एक प्रश्न मनामध्ये उभा राहू शकतो. यमदूत हुशार आहेत, यमदूतांना मध्ये हा प्रश्न कोणी विचारेल, यमदूत सांगतात साक्षी आहेत ना. एक साक्षी नाहीये. आपण जे काही दिवसभर करतो ते सगळ्यांचे साक्षी आहेत. सूर्यो अग्नि खम्मरुत एव सोम संध्या अहनी दिशः कम कुहु स्वयं धर्म इति ही एते ध्येयस्य साक्षिणः. ते सांगतात की सूर्य, अग्नी, आकाश, वारा, देवता, चंद्रमा, संध्याकाळ, रात्र, दिवस, दाही दिशा, पाणी आणि जमीन आणि आतमध्ये राहणारा सर्वात मोठा परमात्मा, हे सगळे साक्षी आहेत. म्हणजे बघा, हे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत भगवंतांनी लावलेले. आपण जे काय करतोय, विचार पण काय करतोय, आपली इंटेन्शन काय, आपली मनोवृत्ती काय, हे सगळ्यांवर नजर आहे. ह्या जन्माचं नाही, सगळ्या जन्मांचा हिशोब यांच्याकडे आहे. आणि हे सगळे साक्षी आहेत, यमदूत सांगतात. यांनी सगळ्यांनी बघितलंय. एते अधर्म विज्ञात स्थानं दंडस्य युज्यते सर्वे कर्मानुरोधेन दंडम अर्हति कारिणः. या सगळ्यांकडे रिपोर्ट भेटतो आम्हाला आणि समजतं की कोणी किती पाप केले, त्यांना समजा दंड देतो. ठीक आहे नाही, कोणी चांगली कामं करतात, कोणी खराब कामं करतात. पण हे चांगली खराब हे का ठरवतं? कारण त्यांच्या सगळ्यांवर गुणांचा प्रभाव असतो. आता पुढे ते सांगतात, तू उदाहरण देतात. रेशमीकडे बघितलं असेल खूप लोकांनी, बघितलं नसेल कदाचित, पण त्याच्याबद्दल ऐकलं तरी असेल. रेशमी किड्याबद्दल महत्वाची जी बाब प्रामुख्याने सांगितली जाते की म्हणजे काय, की हा किडा जो आहे याला मोठं होण्यासाठी ते उदाहरण देतात. ध्येयज्ञो जित षड्वर्गो नैच्छन् कर्मणि कार्यते कोशकार इवात्मानं कर्मणाश्चाद्य मुह्यति. कोणी वाचेल भाषांतर? या रेशमी किड्याबद्दल यमदूत सांगतायत. याच्याकडनं पण आपल्याला काहीतरी शिकायचं. ओके, निखिल प्रभूंची वाचा. हरे कृष्णा प्रभुजी. येस. आपल्या इंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असलेला मूर्ख देहधारी जीव आपल्या इंद्रियांच्या विरुद्ध जाऊन भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावानुसार वागण्यास भाग पडतो. एक मिनिट, एवढी पहिली चर्चा करूया, कारण खूप महत्वाची गोष्ट सांगतायत. सांगतायत की ह्या जगात आपण जेव्हा येतो, म्हणजे जन्मापासूनच जेव्हा जेव्हा आपण हा देह धारण करतो, तर हा देहधारी जीव आपल्या इच्छांच्या विरुद्ध जाऊन कार्य करत असतो. आता तुमच्या किती लोक आपल्या इच्छेच्या विरुद्ध कार्य करतात? तर तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या किती लोक आहे जे सकाळी उठल्यावर ब्रश करतात? चॅट बॉक्स मध्ये लिहा, हो की नाही. ब्रश करतात आणि स्वतःच्या आवडत्या टूथपेस्टने ब्रश करतात. असे किती लोक आहेत? प्रश्न सोपा आहे किंवा थोडा विनोद आहे, पण हा महत्वाचा प्रश्न. चला दुसरा प्रश्न विचारतो, सगळ्यांचं उत्तर होत चाललंय. दुसरा प्रश्न विचारतो, किती लोक आपल्या आवडतीचे कपडे घालतात? आपल्या मनानुसार, आपल्या इच्छेनुसार आपले कपडे, आपले ड्रेसिंग किंवा आपल्या वस्तू निवडतात सगळेजण. या जगामध्ये आपण सर्वजण स्वतंत्र आहोत की परतंत्र आहोत? जर आपण सकाळी उठतो आपल्या इच्छेने, आपण दात घासतो आपल्या स्वतःच्या इच्छेने, आपण टूथपेस्ट निवडतो आपल्या स्वतःच्या इच्छेने, आपण कपडे पण निवडतो आपल्या स्वतःच्या इच्छेने,
मग आपण स्वतंत्र आहोत की परतंत्र आहोत? विचारलेला प्रश्न म्हणून असं वाटतं प्रभूजी आपण स्वतंत्रच आहोत, ठीक आहे. मग ह्या जगातले सगळे लोक, यांच्या ज्या इच्छा आहेत, हे कुठून निर्माण होतात? शास्त्र सांगतं की आपल्या सगळ्यांवर 3 गुणांचा प्रभाव आहे: सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. आणि या 3 गुणांच्या प्रभावाखाली आपल्या इच्छांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत, फ्लेवर आहेत, ठीक आहे. जसं कोणता माणूस आपल्या घराला समजा रंग द्यायचा असेल, आपल्या घराचा रंग कोण डिसाईड करतो? आपण स्वतःच. प्रत्येक तुम्ही घरी गेलात, सगळ्यांच्या घराचे रंग एकसारखेच असतात की वेगवेगळे असतात? वेगवेगळे असतात, एकसारखे नसतात. त्याच्यामुळे तर एशियन पेंट्स, इंडिगो, या सगळ्यांना हजारो प्रकारचे शेड काढताना बनवलेत. कोणता पाहिजे विचारा. प्रत्येक माणूस एकाच प्रकारचा रंग सिलेक्ट करतो का? नाही. प्रत्येक वेगळ्या प्रकारचे रंग सिलेक्ट करतात का? कारण प्रत्येकावर रजगुण, तमगुण, सत्वगुण या तिघांचा प्रभाव आहे. कोणत्या प्रभावाखाली आपण आहोत त्यानुसार आपली आवड निवड बनते, आणि त्यानुसार आपली इंद्रिय पळतात, आणि त्या गोष्टींना आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. जसं काल आपण चर्चा करत होतो, खूप वेळा आपली इच्छा नसताना सुद्धा आपण कार्य करतो. आपल्या बुद्धीला समजलंय, आपली इंद्रिय थांबत नाही. आपली इच्छा नाहीये तर आपली इंद्रिय तरी आपल्याला धक्का मारतात, आणि आपण न जाणता किंवा इच्छा नसताना सुद्धा काही काही वेळा कार्य करतो. किती लोकांचा अनुभव आहे प्रॅक्टिकल लाईफमध्ये की आपल्या इच्छांच्या विरुद्ध जाऊन सुद्धा आपल्या हातून काही काही कार्य घडतात. ज्यांचा अनुभव आहे त्यांनी हो लिहा, ज्यांचा नाही त्यांनी नाही लिहा. लीनामध्ये सांगतात हो, दीप्ती माताजी, हिमांशू प्रभू, मनोहरिणी माताजी, दिव्या माताजी, कैलास प्रभू, संध्या माताजी, हरे कृष्ण. सगळ्यांचं उत्तर आहे हो हो हो, असं झालंय. आपल्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन आपण कार्य करतो. सिंपल उदाहरण, अतिशय सिंपल उदाहरण. आपण अलार्म क्लॉक सर्वांकडे असेल, गजर लावतो आपण सकाळी उठण्याचा. सकाळी गजर वाजला तर लगेच उठण्याची इच्छा होते का? नाही होत, की नाही उठायचं. आणि मग आपण काय करतो? बंद करतो तो अलार्म, किंवा स्नूज करतो त्याला. बरं 10 मिनिटानंतर उठ, नंतर वाज परत एकदा. आता मला सांगा, रात्रीच्या वेळी अलार्म कोणी लावला होता? आपणच लावला होता. आणि बंद कोणी केला? आपणच केला. मग रात्रीच उठण्याची इच्छा कोणी केली होती? आपणच केली होती. तरी सकाळी उठून इच्छेच्या विरुद्ध वागतोय कोण? आपणच वागतोय. मग जर रात्री आपल्या मनामध्ये इच्छा होती वागण्याची तशी, आपण तसा निर्धारही केला होता, पण तरी आपण परत दुसऱ्या दिवशी होतो. का होतंय हे? कारण त्यावेळी तमगुणाचा प्रभाव आहे. तो तमगुण सांगतोय बाबा निद्रा, आलस्य, प्रमाद, निद्रेमध्ये राहा. आळस चांगला वाटतोय, मजा येते अंथरुणामध्ये, अंगरुणामध्ये, खास करून जेव्हा बाहेर पाऊस पडतोय आणि थंडी वाजते. तर म्हणून ते सांगतायत यमदूत. यमदूत काही साधारण व्यक्ती नाहीत, त्यांना पण यमराजाच्या संघामुळे यांना खूप नॉलेज भेटलंय. ते सांगतायत खूप वेळा व्यक्ती ज्याला हा देह भेटलाय, हा देह आला त्याचं नेटवर्क पण येतं सोबत. जसं मोबाईल घेतला, सिम टाकलं की आपोआप नेटवर्क तो कॅच करतो. तसंच ह्या जीवाला जेव्हा शरीर भेटतं तेव्हा आपोआपच तो हे 3 प्रकारचे नेटवर्क कॅच करतो: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि ह्या नेटवर्कच्या प्रभावाखाली तो कार्य करत राहतो. त्याची इंद्रिय विचलित होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करतो. ठीक आहे, एवढं समजलं आपल्याला. पुढचं वाक्य कोण वाचेल? निखिल वडाप्रूस वाचा. कंटिन्यू करा पुढे. पुन्हा एकदा तुम्हाला हँड रेज करावं लागेल, मी तुम्हाला अनम्यूट करेल. ओके, शोभा माताजी, शोभा चितोळे माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. तो अशा रेशीम किड्यासारखा आहे जो स्वतःच्या लाळेने कोश तयार करतो आणि मग त्यातच अडकून पडतो. ज्यातून बाहेर पडण्याची कोणतीही शक्यता नसते. हे पहिले जीव एक मिनिट. तर हा जो रेशमी किडा आहे, जो तुम्ही साईडला चित्रामध्ये बघताय, तर हा आपल्या स्वतःच्या जाळ्यापासून खूप सारे जाळे तयार करत असतो. हळूहळू हळूहळू हळू हा त्या जाळ्यामध्येच अडकत अडकत जातो, आणि नंतर एकदम अशी छान अशी अंड्यासारखी एक अशी छोटीशी बॅग रेशमाची तयार होते, पांढरी. आणि ती जर उघडली, आपण लहानपणी खूप वेळा जंगलात खेळणाऱ्या, शेतात खेळणाऱ्या मुलांनी बघितलं असेल, तर अशी मस्त मुलायम अशी व्हाईट, अतिशय शुभ्र
केसांची बनलेली एक छोटीशी बीज सारखं असतं, बी सारखं असतं. आणि ते जर आपण उघडलं त्याच्यामध्ये किडा निघतो. आणि किती लोकांनी बघितलंय आता स्वतःच्या जाळ्यामध्ये गुरफटून राहिलेला हं, सुरवंट ज्याला आपण म्हणतो, काही लोकांनी बघितलं असतं. तर स्वतःच्या जाळ्यामध्ये तो स्वतः अडकतो आणि मग त्याला तिथून बाहेर निघण्यासाठी पण खूप प्रयत्न करावा लागतो. तिथे म्हणतायत की तसाच हा जीव जो ह्या भौतिक जगामध्ये आलाय तो आपल्याच इच्छाने अडकून जातो, आपल्याच कार्याने, खास करून म्हणजे सत्व रजगुण तमोगुणाच्या प्रभावाखाली तो जे काही कार्य करतो ती खूप वेळा चांगली असतात, खूप वेळा वाईट असतात, कधी धर्माला पकडून असतात, कधी धर्माच्या विरुद्ध असतात. आणि या सगळ्या कर्माचं फळ म्हणून त्याला पुन्हा भोगावं लागतं. पुन्हा तो देह धारण करतो, पुन्हा एक जन्म घेतो, पुन्हा सत्वगुण रजगुण तमोगुणाचा प्रभाव होतो, पुन्हा तो काहीतरी कार्य करतो आणि हे कार्य करतच राहतो आणि त्या कार्याचे परिणाम भोगतच राहतो, पुन्हा एकदा शरीर धारण करतो, पुन्हा कार्य करतो. असे एक कर्माचे चक्र आहे. ते नित्य निरंतर अनादी कालापासून त्याच्या मागे जे लागलंय त्यातनं तो बाहेर निघूच शकत नाही. आणि त्याच्यावर जे आवरण निर्माण होत आहे कर्मफळांचं, ते कोण निर्माण करतोय? तो स्वतःच, त्याच्या स्वतःच्याच कर्मांनी. आणि मग असा व्यक्ती पुढच्या श्लोकात ते सांगतात, न कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत कार्यतेही अवश्यम कर्म सर्व प्रकृती जय गुणही. आणि ह्या जगातला एकही माणूस काही कार्य केल्यामुळे राहूच शकत नाही. आणि कार्य केलं कुठेतरी काहीतरी गडबड करतो आणि पुन्हा त्याच कर्मफलामध्ये अडकतो, पुन्हा देहधारण करावा लागतो, पुन्हा कार्यासाठी प्रेरित होतो, पुन्हा अडकतो. हे सगळं जन्माजन्मांतर चालू राहतं. आणि एखादा किडा स्वतःच्या लाळेमध्ये अटकावा तसा आपण आपल्या स्वतःच्याच कर्मांमध्ये अटकून गेलो. एक काम करायला जातो, काहीतरी अडचण येते. ती अडचण सोडण्यासाठी आपण दुसऱ्या प्रकारचं कार्य करणार जेणेकरून ही अडचण सुटेल आणि त्या कार्य करताना आणखी दुसरी काहीतरी समस्या निर्माण होते. मग ती सोडवायला जातो, त्याच्यामध्ये तिसरी निर्माण होते. असं करत 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 आयुष्य चालू कुठून झालं आणि असं करत 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 आतापर्यंत इथे पोहोचलोय. जसं प्रभुपाद एक गोष्ट सांगतात सुंदर. सांगतात की एक साधू होते, संन्यासी होते, ते घरदार सोडून जंगलामध्ये गेले होते आणि जंगलामध्ये जाऊन तपस्या करायची, अतिशय साधं जीवन जगायचे. ठीक आहे. रोज भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागून काय करायचे? फक्त दूध प्यायचे. एकदम साधं जीवन होतं. तर त्यांनी एक दिवस विचार केला, यार एवढे कष्ट कशाला करायचे? रोज मला गावामध्ये फिरावं लागतं, दारोदारी जावं लागतं आणि मग दूध गोळा करून ते प्यायचं. त्यापेक्षा मी जर थोडा आराम मला पाहिजे, एवढी मेहनत कशाला? तर मी एक गाय त्यापेक्षा पाळतो. एक गाय पाळली ना, सगळं काम झालं. एवढं फिरायची गरज नाही, ती दूध देणार, दूध पिणार, काम झालं. तर त्याने गाय आणली गावात आणि ती गाय तो पाळायला लागला. तर गाय पाळायला, तर गायला चारा पण खाऊ घालून आता त्याची आणखी कामं वाढली. गाय दूध तर देत होती, आता दूध काढून ठेवायला लागला. आता जेव्हा तो दूध ठेवायला लागला, ते दूध सांभाळण्यासाठी त्याला आणखी गरज लागली. हळूहळू घर बांधलं, झोपडी आली, झोपडीची गाजी करण्यासाठी मग त्याने लग्न केलं. असं करत करत प्रभुपाद सांगतात की एवढा त्याचा कार्यकलाप वाढला. नंतर तो बसून विचार करायला, हे सगळं झालं कसं? कुठून तरी एक छोटीशी इच्छा आली आणि त्या इच्छेने हे सगळं काही उलगडत उलगडत गेलं. आणि एक सोडवायला गेलं, तिसरं आलं, तिसरं सोडवायला गेलं, चौथा आलं, चौथं गेलं, पाचवं आलं. असं करत 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 आता हा सगळा एवढा मोठा व्याप वाढलाय का त्याच्यात मी बाहेरच नाही पडू शकत. सगळं काही मलाच करायचंय. खूप वेळा असं आपल्याला सुद्धा वाटतं की माझं पण आयुष्य असंच चाललंय, हे की नाही? तिसरं वाक्य कोण वाचेल? यमदूतांच्या श्लोकाचा अर्थ ज्यांनी वाचलं नाही आतापर्यंत, असे कोणी? ओके, अश्विनी माताची. अश्विनी हरे थांबा. कृष्ण प्रभूजी दंडवत. येस. जो स्वतःच्याच फलदायी कर्माच्या जाळ्यात स्वतःला अडकवून घेतो आणि मग त्याला त्यातून मुक्त होण्याचा कोणताही मार्ग सापडत नाही, त्यामुळे तो नेहमी गोंधळलेला राहतो आणि वारंवार मरतो. पुन्हा पुन्हा कार्य करतो, पुन्हा पुन्हा मृत्यू होतो, पुन्हा पुन्हा जन्म घेतोय आणि त्यातनं काहीच बाहेर पडायची कुठे जागाच नाही. कोण सांगतायत? यमदूत, ज्यांनी सगळं जग बघितलं. आणि ते सांगतात म्हणून ह्या जगामध्ये जे जे लोक कर्म करण्यामध्ये विश्वास ठेवतात हे सगळे लोक आमचे गिराईक आहेत. कारण जेव्हा जेव्हा काम करणार, काही ना काही कुठेतरी गाडी ठोकणार, कुठे ना कुठे जाणते अजाणतेपणाने काहीतरी अधार्मिक कार्य करणार, आपल्या कर्त्यांच्या पलीकडे जाणार, वेदांच्या विरुद्ध वागणार, भगवत इच्छेच्या विरुद्ध जाणार
आणि मग यांचं आमच्या लिस्टमध्ये नाव येणार. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या बघितलं, ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती हा आमच्या दंडाचा पात्र आहे, असं ते सांगतात. हे जर आपण जेव्हा वाचतो ना, आपल्याला समजतं म्हणजे आपलं सुद्धा नाव त्यांच्याकडे असेल. पुढे ते सांगतात, पंचभी कुरुते स्वार्थान पंचवेदार्थ पंचभी एकस्तु षोडशेन त्रीन स्वयं सप्तदशोश्रुते. सांगतात कशा प्रकारे हा जीव अडकत जातो, आपण पुढे जाणार नाही. पण ते सांगतात की असा हा जीव जेव्हा अडकतो, आता एवढा अडकलेल्या माणसाला बाहेर कोण काढणार, कसा तो बाहेर पडेल? ते सांगतात की बाहेर पडण्याची सुद्धा व्यवस्था केली भगवंतांनी. हा जो अडकलेला जीव आहे ह्याच्यातनं बाहेर कसा पडेल? पुढच्या श्लोकात ते सांगतात, माझ्या मागे म्हणा, हा श्लोक खूप छान आहे. एष प्रकृती संगेन पुरुषस्य विपर्ययः आसीत् स एव न चिराद ईश संगात विलीयते. कोण वाचेल भाषांतर? समीक्षा मते वाचा. जीव भौतिक प्रकृतीशी संबंधित असल्यामुळे तो एका अवघड स्थितीत असतो. परंतु मानवी जीवनात त्याला परमेश्वराशी किंवा त्याच्या भक्तांशी संबंध कसा ठेवावा हे शिकवले तर या स्थितीवर मात करता येईल. ते सांगतात की आमच्या यमराजाने आम्हाला सांगितलंय की कदाचित हे लोक जर त्या भगवंताच्या संपर्कात आले ना, किंवा त्या भगवंताच्या भक्तांच्या संपर्कात आले, तर मात्र हे कदाचित ह्या बंधनातनं सुटतील, असं आम्हाला सांगितलं गेलं. आता यांनी कधी भगवंताला बघितलं नाही, यांनी कधी भगवत भक्तांना बघितलं नाही, कारण यांचं आयुष्य नरक लोकातच गेलंय, यमदूत म्हणून झालंय, आणि पापी लोकांना गोळा करण्यातच गेले. तेव्हा यांचा संबंध अजून कधी भक्तांशी, विष्णूशी, विष्णू तशी आला नाही. पण थेरॉटिकली त्यांना माहिती आहे ह्या प्रकृतीशी जो संबंधात आलाय, या जगाशी ज्याला आसक्ती निर्माण झाली, हीच आसक्ती प्रकृती संग हा जेव्हा परिवर्तित होईल, ईश संगात विलीयते, तेव्हा त्याला भगवंत किंवा भक्त यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होईल. हा व्यक्ती मात्र या जाळ्यातनं बाहेर पडू शकतो, असं आम्ही ऐकलं आहे, असं यमदूत सांगतायत. आता विचार, धर्म अधर्म काही माहित आहे की नाही? तर यमदूतांनी जेवढा धर्म शिकला होता तेवढा त्यांनी सांगितला, आणि तो भरपूर आहे आपल्यासाठी. जेवढा त्यांनी सांगितलं की यमराज त्यांना शिकवलंय की धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे भगवंतांनी सांगितलेलं वाक्य, ते ज्याने ऐकलं तो धार्मिक, ज्याने ऐकलं नाही तो अधार्मिक. जो भगवंताचे वाक्य समजत नाही, ज्याने देह धारण केलाय, तो सत्वगुण रजगुण तमोच्या प्रभावाखाली येऊन गुरफटत जातो. पण ह्यातूनही जर त्याला भगवंतानी भक्तांना संपर्क भेटला तर कदाचित बाहेर निघू शकतो. यम विष्णू विचारतात, याला का पकडायसाठी आले तुम्ही? हे तत्वज्ञान तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, बरोबर आहे, पण हा कशाला तुम्ही पकडायला आलात? ते सांगतात की हा जो अजामिल आहे ना, खूप प्रतिष्ठित माणूस आहे. अयम ही श्रुत संपन्न शील वृत्ती गुणालय. हा जो आहे ना, श्रुत संपन्न, फार श्रुती म्हणजे शास्त्रांचं अध्ययन केलंय या माणसाने. अजामिल काही साधा माणूस नाही. शील वृत्ती गुणालय, अरे चरित्र आणि सद्गुणांचं खाणं हा. धूर्त व्रतो मृदू दांत, अतिशय व्रत आपलं व्यवस्थित पालन करणारा, मृदू स्वभावाचा, इंद्रिय नियंत्रित असलेला, सत्यवाक मंत्रवित शुची, नेहमी सत्य बोलणारा, मंत्रवित सर्व मंत्र जाणणारा, शुची अतिशय पवित्र जीवन जगणारा असा अजामिल होता आधी. गुरुवान्य अतिथी वृद्धानां शुश्रूषु अनहंकृत, याने नेहमी गुरु, अतिथी आणि वृद्ध यांची नेहमी सेवा करायचा, आणि बिलकुल अहंकारापासून हा मुक्त होता. सर्वभूत सुहृत साधू, सर्व व्यक्तींबद्दलचा अतिशय मैत्रीचा संबंध होता, अतिशय साधू स्वभावाचा होता. मीत वाक, खूप कमी बोलणारा, अनसूयक, कोणाचाही द्वेष किंवा ईर्षा न करणारा असा व्यक्ती होता. पण एवढे सगळे गुण होते, एवढं शास्त्र वाचलं होतं. एकदा असो वनम यात, एकटा हा जंगलात गेला, एकटाच गेला. पितृ संदेश कृद्विज, वडिलांची आज्ञा घेऊन गेला. आदाय तत् आवृत फल पुष्प समित कुशान, काही फुलं फळ आणि संविधा गोळा करण्यासाठी जंगलामध्ये गेला. जेव्हा जंगलात गेला, ददर्श कामिनम कंचित क्षुद्रम सहभुजिष्य, आपण काल बघितलं की मग याने कामी क्षुद्र स्त्रीला, दुसऱ्या क्षुद्र व्यक्तीला आपल्या भुजांनी आलिंगन करताना बघितलं.
पित्वाच मधुमैरेयम, आणि दोघे दारू पिलेले होते. मदा घृणित नेत्रया, त्यांचे डोळे दोघांचे फिरत होते. मत्तया विश्ल लथत निव्याम गपेतम निरपत्रपम, आणि दोघांचे कपडे इतरस्त्र झाले होते. क्रीडंतम अनुगायंतम, पण अतिशय इकडे तिकडे फिरत होते. लोक गाणे करत होते. हसंतम अनयांतिके, आणि अखंडपणे हसत होते आणि गात होते. अशा या लोकांना त्यांनी बघितलं. आता साधारणतः प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की जे कार्य अजामिलने बघितलं हे कार्य अतिशय घृणास्पद आहे. ज्या क्रिया दाम्पत्याने धार्मिक पत्नी आणि पतीसोबत केल्या पाहिजे त्याही एकांत स्थळी, हे तर रस्त्यावर उभे राहून ते पण अवैध संबंध करतायत, पण यांना त्याची काहीही लाज लज्जा नाही. दारू पितायत, गाणे पण गातायत, हसतायत पण, म्हणजे त्यांना बिलकुल त्याची लाज सुद्धा वाटत नाही की मी याच्या आहारी जातोय. प्रभुपाद सांगतात की हे लोक इतके निर्लज्ज असतात की भले हे करतायत घृणास्पद कार्य, पण समाजाला असं दाखवतात की हे इतका आनंद आहे याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये इतकी मजा आहे, आणि ही स्टाईल आहे किंवा हेच फॅशन. प्रभुपाद सांगतात की अजामिल मागच्या काळामध्ये हा एक व्यक्ती असा झाला ज्याला एक असं दृश्य दिसलं होतं. पण आज या जगामध्ये प्रभुपाद सांगतात, प्रभुपाद पण जेव्हा हे लिहितायत ऑलमोस्ट 1970s मध्ये, 1970च्या दशकामध्ये, 70-80च्या दरम्यान, तेव्हा प्रभुपाद लिहितायत की आजकाल हे सर्रास अशा गोष्टी रस्त्यावर चालताना दिसत आहेत. आणि प्रभुपाद तेव्हा अमेरिकेला पण गेले होते. ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती बघितली 50 वर्षानंतर, तर तेव्हा ते लोक रस्त्यावर फिरत होते. आता असे लोक आणि त्यांची चित्र आणि चित्रपट प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईलमध्ये आले. प्रभुपाद सांगतात तो एक अजामिल होता ज्याने असं चुकून काहीतरी बघितलं आणि पूर्ण जीवनाची दिशा बदलली. पण आज ही पूर्ण पिढी ज्याच्यामध्ये ठिकठिकाणी अजामिलच आहेत. दृष्ट्वा ताम कामलिप्तेन बाहुना परिरंभिताम जगामहृद्वयं वशं सहसैव विमोहिताः. ही पूर्ण कहाणी सांगतात अजामिलची. आणि मग कसा हा पूर्ण आपला धर्म सोडून देतो, सगळी कर्तव्य सोडतो, आणि याने सर्व प्रकारची पाप केलाय. म्हणून तत एनम दंडपाणेः सकाशं कृतकिल्बिषं नेष्यामो अकृत निर्वेशम यत्र दंडेन शुद्ध्यति. म्हणजे याचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. प्रभुपाद सांगतात ज्याने पाप केलंय त्याला दंड देणं गरजेचं आहे, कारण तो दंड त्याला शुद्ध करणार. ह्या अजामिलाने कोणत्या प्रकारचं प्रायश्चित्त केलेलं नाही, फक्त पाप पाप आणि पापच केलंय. आणि म्हणून याला आम्ही यमराजांच्या आज्ञेनुसार दंडित करण्यासाठी घेण्यासाठी आलो आहोत. तेव्हा तुम्ही आम्हाला थांबवू नका. समजते, म्हणजे तुम्ही आम्हाला अडवण्याची काही गरज नाही. सुखदेव गोस्वामी सांगतात की विष्णुदूताने हे सगळं ऐकलं आणि मग ते म्हणाले, अहो कष्टम धर्मदृशाम अधर्म स्पृश्यते सभा. अरे काय वेळ आली, हे सगळे धर्मपाल आहेत आणि अधर्माची गोष्ट बोलतायत. तुम्हाला थेरी तर व्यवस्थित माहित आहे, पण तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन व्यवस्थित समजला नाहीत अजून. सांगतात ह्या जगामध्ये शास्ता कोण आहे हे आपण समजलं पाहिजे. तुम्ही इतके महान यमराजाचे दूत आहात, तुम्ही जर अशा प्रकारे चुकीचा निर्णय घ्यायला लागलात तर मग श्रेष्ठ व्यक्ती असे करतील, त्यांच्या खालची जे सामान्य लोक आहे त्यांनी कसं मग जगायचं. तुम्हाला स्वतःला एक चांगलं धर्माचं उदाहरण स्थापित करणं गरजेचं आहे. तुमचा न्याय निवाडा व्यवस्थित झाला पाहिजे. तुम्ही चूक करत आहात इथे. आणि मग ते सांगतात हा जो अजामिल आहे याने सर्व प्रकारच्या पापांचं प्रायश्चित्त केलं आहे. प्रायश्चित्त आणि कोणत्या प्रकारे यज्ञ केले नाही, कोणत्या प्रकारच्या पूजा केल्या नाही, कोणत्या प्रकारची आराधना केलेली नाही, कोणत्या प्रकारचा मंत्र उच्चारण केलेलं नाही, याने कुठे काय प्रायश्चित्त केलंय. कारण साधारण लोक वाटतं प्रायश्चित्त म्हणजे काय, काहीतरी कर्मकांड ज्ञानकांड इत्यादी. यमदूतांना तेच वाटतंय. पण विष्णू सांगतात अयम ही कृत निर्वेशो जन्म कोट्य हसामपी. अरे कोटी कोटी जन्मांची पापाची जळाली ऑलरेडी, कसं शक्य आहे. यद व्याजहार विवशो नाम स्वस्तयनम हरे हे. अरे ह्या अजामिलाने मरताना अंतकाळी भगवानाचं नाव घेतलंय. हरेर नाम स्वस्त्ययनम, जे सर्वात मंगलमय आहे ते हरिळाने स्मरण केलंय, ते नामस्मरणाने केलंय जे सर्वात मंगलमय आहे. म्हणजे सर्व कोटी कोटी जन्मांची पाप संपलेली आहेत. आणि म्हणून हा तुमच्यासोबत येऊ शकत नाही. यत एनम ही अघोनस्य कृतम स्याद अघनिष्कृतम यदा नारायण इति जगाद चतुरक्षरम. 4 अक्षरांचं हे नाव
नारायण नारायण नारायणाने पुकारलाय, त्यामुळे सर्व पापांपासून हा मुक्त झाला आहे. आणि एवढं प्रायश्चित्त त्यासाठी पुरेसं आहे. आणखी काही प्रायश्चित्त करण्याची गरज नाही, ठीक आहे. बाकी प्रकारचे जे प्रायश्चित्त आहेत ते वरकरणी प्रायश्चित्त असतात, पण हे जे प्रायश्चित्त आहे, नामस्मरण जो करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. कोणत्या कोणत्या पापांपासून मुक्त होतो? विष्णू सांगतात, जर एखाद्याने हत्या केली आहे, स्त्रीची जरी हत्या केली असेल, एखाद्याने आपल्या पित्याची किंवा राजाची हत्या केली किंवा गो हत्या केली आहे, अशा सर्व प्रकारच्या पापांतून व्यक्ती फक्त हरिनाम घेतल्याने मुक्त होऊ शकतो. आणि या माणसाने हरिनाम घेतलंय म्हणून आमचं कर्तव्य आहे की आमच्या मनाने आम्ही याला बुड्या बिस्तर सांभाळा आणि निघा. सांगतात हरिनामामध्ये एवढी शक्ती आहे. सांकेत्यम परिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेष अघहरम विदुः. ते सांगतात, अरे यमदूतांनो, तुम्ही विचार करा की अरे हरिनाम हा नारायण बोलला, पण अजामिलाने नारायण कोणासाठी पुकारलं होतं? आपल्या मुलासाठी. ते म्हटले, ते कोणासाठी पुकारलं ते सगळं काही महत्वाचं नाही, नारायण बोलला ना बस. सांकेत्यम, जर एखाद्या व्यक्तीने फक्त संकेत म्हणून भगवंताचं नाव घेतलं, संकेत म्हणून कसं, अरे हरे कृष्ण मंदिर कुठे आहे, किंवा ए हरे कृष्णा इकडे, संकेत करण्यासाठी फक्त बोललास, कृष्णाचं नाव घेतलं, भगवंताचं नाव घेतलं. पारिहास्यम, किंवा एखाद्याचा मजाक, अरे हरे कृष्णवाले आले, शेंडीवाले लोक, कोणी मजाक मजाक मध्ये सुद्धा भगवंताचं नाव घेतलं. स्तोभम, स्तोभम म्हणजे जर एखाद्याने संगीताच्या भरामध्ये एखादं गीत गाता गाता मध्ये कुठे भगवंताचं नाव आलं, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, असं काहीतरी गीत गाता गाता केशवानी नारायणाचं नाव घेतलं. हेलनम वा, हेलनम म्हणजे त्याला काही नाव घेण्याचा विचार नव्हताच, बोलत होता दुसरं काहीतरी, पण बोलता बोलता शब्दांची जोड झाली आणि भगवंताचं नाव तयार झालं. शास्त्र उदाहरण देतात, जसं एखादा व्यक्ती, एक क्षुद्र व्यक्ती शौचासाठी जातो जंगलामध्ये, आणि शौच करत असतानाच अचानक समोरून एक रानडुक्कर येतं. रानडुक्कर कशासाठी आलंय? नवीन मेजवानी खाण्यासाठी आलंय. तर रानडुक्कर त्याच्यावर आक्रमण करतं, जा पटकन इथून आणि मला खाऊ दे गरम गरम. त्या रानडुकराला बघून हा व्यक्ती किंचाळतो, पण त्या रानडुकर त्याला शिंग खुपसतेच आणि तो मोठ्याने ओरडतो, हराम काही का, त्याला शिव्या देतो हराम म्हणून. पण हराम मध्ये काय आलं? रामाचं नाव आलं आणि त्यालाही मुक्ती प्राप्त होते. हेलनम वा म्हणजे दुर्लक्षित अवस्थेमध्ये सुद्धा जर कोणी भगवंताचं नाव घेतलं, संकेत म्हणून घेतलं, हसी मजाक म्हणून घेतलं, गाता गाता काहीतरी घेतलं, किंवा दुर्लक्षितपणे पण घेतलं, किंवा आणखी काही प्रकार असू शकतात. वैकुंठ नाम ग्रहणम, त्या वैकुंठपतीचं जर तुम्ही नाव घेतलं, अशेष अगहरम विदू. अशेष म्हणजे गिनती नाहीये, तेवढ्या सगळ्या पापांपासून त्याला मुक्ती मिळाली. तर असं म्हणतात की नामनो हि यावती शक्ती पापम निर्हरणे हरे तावत कर्तुम अशक्नोती पातकम पातकी नरह. हरिनाम घेतल्याने किती पाप नष्ट करण्याची शक्ती हरिनामामध्ये, म्हणजे जेवढी पाप करण्याची आपल्यामध्ये शक्ती नाहीये तेवढं पाप धुण्याची शक्ती हरिनामामध्ये. पण हरिनाम आणि भगवंत हे अभिन्न आहेत. म्हणून सांगतात, पतित स्खलितो भग्न संदष्ट तप्त हात हरिर इति अवशेनाह पुमान अर्हती यातना. भले ज्याने मरताना ज्याला किती यातना दिल्या, ज्याला तुम्ही कापून टाका, तुकडे तुकडे करा, त्याला कडेकोंड्यावरनं ढकलून द्या, त्याला जिवंत जाळा, काही करा, पण ज्याने हरिनाम घेतलंय त्याला या कोणत्याही यातना होऊ देणार नाही आम्ही, आणि होणारही नाहीत. खास करून या सगळ्या यातना नरकामध्ये दिल्या जातात, त्या सगळ्या नरकांना हा जाऊ शकत नाही. गुरुनामच्या लघुनामच्या गुरुणीच्या लघुनीच प्रायश्चित्तानी पापानाम ज्ञात्वा उक्तानी महर्षिभी. अरे छोट्या पापांसाठी छोटं प्रायश्चित्त वेदांनी दिलंय, मोठ्या पापांसाठी मोठी मोठी प्रायश्चित्त दिलीत. पण हरिनाम हे सगळे छोटे मोठे प्रायश्चित्त सगळं मिळून एकत्र आहे, आणखी कोणतं प्रायश्चित्त करायची गरज लागत नाही. म्हणून सगळं तप, सगळे दान, सगळे व्रत करण्याचं फळ फक्त हरिनाम घेतल्याने भेटत. तेव्हा हे यमदूतांनो,
हा व्यक्ती तुमच्यासोबत येऊ शकत नाही. अज्ञानात अथवा ज्ञानात उत्तम श्लोक नामयत संकीर्तितम अघम पुंसो देह देहो यथा नल. म्हणजे जाणतेपणाने अजाणतेपणाने जो कोणी भगवंताचं नाम संकीर्तन करेल त्याला मुक्ती प्राप्त होईल, ही भगवंतांनी शाश्वती दिली आहे. शुद्ध गोस्वामी सांगतात, जेव्हा यमदूत हे सगळ्या गोष्टी यांच्याकडनं ऐकतात त्यांना समजते बापरे हे तर फार हुशार लोक आहेत आणि यांच्याकडे पण खूप मोठे पुरावे येत आहेत. हे सांगतायत की हा व्यक्ती आमच्या बंधनामध्ये नाही. तेव्हा हे सगळे तत्व जेव्हा ते विष्णूकडे ऐकतात त्यांना समजतं यांची ताकद आपल्यापेक्षा जास्त आहे. आपले सगळे दोरखंड आपल्या सगळ्या साखळ्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने कापून टाकलेत. तेव्हा हे व्यक्ती हे कोण आहे त्यांना समजत नाही. मग ते यमराज यमदूत असतात ते आता विचार करतात की आता इथून आपण निघालेलंच बरं. आणि यमदूत विष्णूत मग अजामिलला सांगतात, अजामिल तू आता मुक्त आहेस, तुला कोणत्या प्रकारचं भय नाही. आणि अजामिल हे सगळं ऐकतोय. विचार करा, त्यालाच पकडण्यासाठी दोन्ही आलेत. पहिले यमदूत आले होते, आता अचानक विष्णू प्रकट झाले आणि हा मरणार होता शेवटच्या क्षणी आलेला आणि अचानक यमदूत त्याला घेऊन जाणार तोपर्यंत मृत्यू थांबला. प्रभुपादांचं पुस्तक सेकंड चान्स त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं तेव्हा प्रदर्शकांनी त्याचं नाव ठेवलं आणि ओशाळला मृत्यू. म्हणजे जिथे मरता मरता मृत्यू पण निघून गेला पुन्हा उलट्या वाटेने उलट्या पायाने परतला ओशाळाला, ती अजामिलची कथा आहे. आलेला मृत्यू यमदूत पुन्हा आपल्या आल्या वाटेने परत निघून गेले. अजामिल हे सगळं बघतोय की काय शक्ती आहे ही. अरे मी फक्त नारायण बोललो ते पण माझ्या मुलाला पुकारून आणि हे काय ते विष्णूच प्रकट झाले साक्षात. अजामिल थक्क झालाय सगळं बघून. आणि थक्क फक्त ते बघून नाही झालाय, आता त्याने त्या मृत्यूशयेवर नवीन एक लेक्चर ऐकलंय जे आपण मागच्या अर्ध्यात आपण चर्चा केली. आपण झूमवर ऐकत आहोत पण ही सगळी चर्चा अजामिलच्या डोळ्यांसमोर होते. तो मृत्यूशर झोपलेला आहे, यमदूत पण प्रकट आहेत, विष्णूत पण प्रकट आहेत आणि यांचा संवाद होतोय की नाही धर्म काय अधर्म काय हरिणाम. आणि अजामिल अतिशय कृतज्ञतेने प्रणाम करतो त्या विष्णूतांना, हृदयापासून त्याचे धन्यवाद देतो, हृदयापासून आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की तुमच्यामुळे आज माझे जीवन इथे वाचलंय आणि मी ह्या यमदूतांच्या हातून सुटलोय तावडीतून. आणि जेव्हा विष्णू बघतात की अशा प्रकारे अजामिल आता निर्भीड झाला आहे, त्याला त्या मृत्यूचं भय गेलाय, तेव्हा ते विष्णुदूत लगेचच तिथून त्याच्या नजरेपासून दूर जातात आणि आपल्या धामाला वैकुंठाला परत जातात. तर कोणी विचार करेल की अरे हे काय झालं, यमदूत घेऊन जाणार होते, विष्णूदूत आले, विष्णुदूतांनी काय केलं, यमदूतांनी सांगितलं की मी याला घेऊन जाऊ शकत नाही. मग साधारण प्रतिक्रिया काय असली पाहिजे, याला आम्ही घेऊन जातो वैकुंठाला. पण विष्णू अजामिलला घेऊन नाही गेले. विष्णू फक्त यमदूतांच्या हातून त्यांना थांबवलं आणि निघून गेले. आत्तावर त्यांनी जी हरिनामाची महिमा सांगितली ती काय होती, पापांपासून मुक्ती. आणि हरिनाम कसं होतं, दुर्लक्षितपणे सांकेत्यम परिहासम स्तोभम हेलनम, जाणते अजाणतेपणाने मस्करीमध्ये, असं जरी हरिनाम, याला नामाभास असं म्हणतात. हे शुद्ध नाम नाही, याच्यामध्ये भाव नाहीये, पण हे सुद्धा नाम कामाचे आहे. पण किती कामाचं आहे, पापांपासून मुक्तीपर्यंत कामाचं आहे. यम लोकांमध्ये जाऊ देणार नाही एवढं याच्यामध्ये शक्ती आहे. पण याच्या पलीकडे भगवत धामात जाण्यासाठी तेच हरिनाम आणखी उत्कटतेने घ्यावं लागणार आहे. म्हणून विष्णुदूत अजामिलला सोडून जातात, सांगतात की नाही अजून तुझी वैकुंठाला जाण्याची वेळ आलेली नाही. अजामिल विचार करतो, अहो मे परमं कष्टम अभूत विजितात्मनः येन विप्लावितं ब्रह्म वृषल्याम जाते जायतात्मनः. अजामिल आता त्याला सगळं आपलं जीवन आठवतं. तो विचार करतो की काय मी माणूस आहे, पक्का मी माझ्या इंद्रियांचा दास आहे, किती पतित आहे मी माझ्या उच्च ब्राह्मण पदावरून खाली घसरलो आणि एका वेश्याच्या मागे लागलो आणि तिच्या गर्भामध्ये आणखीनच पुत्रांना मी जन्म दिला.
धिक्कार आहे. धिक मा विगरितम सद्भी दुष्कृतम कुलकंजलम. तो विचार करतो की अरे धिक्कार आहे माझ्या वागण्यावर, माझ्या कुळाला मी एक कलंक आहे. हित्वा बालाम सतीम योहम सुरापीम असतीम गमाम. अरे माझी सती पत्नी, अतिशय शीलवान पत्नीला मी सोडून या चरित्रहीन वेश्यासोबत मी माझं जीवन घालवलं. धिक्कार आहे माझ्यावर. माझे वृद्ध पिता, माझे बंधू, या सगळ्यांना मी झिडकारण दिले. माझे बंधू तपस्वी होते, माझे पिता वृद्ध होते, या सगळ्यांना मी सोडलं. किती नीच आहे मी. सो उत्तम व्यक्तम पतिष्यामी नरके वृषधारणे. अरे खरंच मी नरकात जाण्याचा लायकीचा आहे. धर्मघ्ना हा, धर्म मला बिलकुल माहित नाही. कामिनो, काम वासनेचे मी अधीन आहे. यत्र विदंती यमयातना. माझ्यासारख्या व्यक्तीला यमयातनाच भेटल्या पाहिजे होत्या. पण काय मी बघतोय, मी नरकात गेलो नाही. हे स्वप्न आहे का? अजून विचार करतो. किमिदम स्वप्नम आहो स्वित साक्षात दृष्टम इहमद्भुतम. हे मी दिवसा ढवळ्या इथे काही स्वप्न बघत आहे का? को यात मे ये माम व्यकर्षण पाश पाणी. अरे हे यमदूत आले होते आणि परत गेले. ते विष्णू आले होते, ते कुठे गेले? सगळा तो विचार करतोय. आणि या क्वचाहं कितवः पापो ब्रह्मग्नो निरपत्रपः क्वच नारायण एतत् भगवत नाम मंगलम. अजय विचार करतो की मी किती निष्काळजी माणूस आहे. कोम चाहम कितवा पापो, किती प्रकारचे पाप मी केलेत. ब्रह्मज्ञ, ब्राह्मणाची संपूर्ण मी लाज काढली आहे. मी किती निर्लज्ज आहे आणि विष्णू किती दयाळू आहेत. क्वच नारायण आहे, भगवंत किती दयाळू आहेत. एवढंच नाही, भगवंताचं नाव किती दयाळू आहे. मी किती पापी आहे, मी किती नीच आहे, पण त्याच वेळी भगवंताच्या नावावर आणि भगवंताच्या भक्तांवर अंधे तमसी मज्जये. सांगतो, एवढा पापी असून सुद्धा एक महत्वाची गोष्ट घडली. मला भेटलेली भक्ती, मला भेटलेले संस्कार मी सगळे सोडले, चुकीच्या मार्गाला लागलो. आज अजमेला काय भेटलाय? आपल्या सिरीजचं नाव काय? आज अजमेला भेटलाय सेकंड चान्स. एवढं सगळं मी केल्यानंतर सुद्धा निर्लज्जपणे सगळ्या प्रकारचे धर्म, सगळे कर्तव्य असं मोडून काढले, पण तरी भगवंतांनी मला सेकंड चान्स दिला. मला आणखी एक संधी दिली सुधारण्याची. तर मी किती कृतज्ञ असलो पाहिजे. आणि अजामिलची जी मनस्थिती आहे ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण तुम्हाला दाखवायची जी आपल्या प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे अजामिलच्या कहाणीवर. इथे मी समोर लिहिलंय, सर्वांना स्लाइड दिसते. तर आपल्या सर्वांना भगवंत सेकंड चान्स देतात. तर सेकंड चान्स कसा भेटतो थोडं आपण समजून घेऊया. त्याच्याने आपण काहीतरी अजामिलकडनं शिकू. सर्वात पहिली गोष्ट, लेफ्ट साईडला तुम्ही बघाल, तुम्ही लिहिलंय 5 बाह्य प्रेरक घटक. बघा, आपण जे काही करतोय, आपण जे आता भागवत अटेंड करतोय, आपण मंदिरात जातो, हृदयाचं परिवर्तन होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींची मदत लागते. तर हृदय परिवर्तन करण्यासाठी जसं ही पूर्ण सृष्टी भगवानाने जी बनवली आहे, या पूर्ण सृष्टी बनवण्यामागे एकच भगवंताचा विषय. हृदयाचं परिवर्तन होण्यासाठी तेव्हा भगवंत गोवर्धन पर्वत उचलतात, 7 दिवस 7 रात्र. इंद्र अपयशी ठरतो. इंद्र पूर्ण मान होतो गोवर्धन. 7 दिवसांनंतर त्याला समजते की अरे बापरे, हे तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि मग इंद्र भगवंताकडे येतो आणि सांगतो की मला माफ कर. भगवंत सांगतात, मी हे जे काही करत होतो ना, कशासाठी करत होतो, तुझ्या हृदयामध्ये जो अहंकार गेला त्याला बदल. तर भगवंत फक्त इंद्राच्या आयुष्यामध्येच नाही, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये जे काही घडून आणतायत
हे फक्त आणि फक्त आपल्या हृदयाचं परिवर्तन होण्यासाठी, सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी. ते परिवर्तन काय आहे ते आपण उद्या चर्चा करणार आहोत. पण ते परिवर्तन कसं घडतं ते आपण आज थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू शेवटच्या 20 मिनिटांमध्ये. लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट जी आपल्या जीवनामध्ये होऊ शकते, तर परिवर्तन होण्यासाठी या 5 गोष्टी लागतात बाह्य दृष्टीने. पहिली, काय लिहिलंय मी इथे? पहिलं म्हणजे धक्का. म्हणजे काय? आता अजामिल याच्या जीवनामध्ये धक्का झाला, बसला का? हो की नाही? खूप मोठा धक्का बसला. काय धक्का होता तो? मृत्यूचं साक्षात स्वरूप त्यासमोर उभं राहिलं होतं. यमदूत उभे राहत त्याची आत्मा शरीरातनं ओरडून काढत होते. तर मृत्यूच्या उंबरठ्यावरचा हादरणारा अनुभव त्याला भेटला होता. हा धक्का. आपल्या जीवनातून आपल्याला छोटे मोठे धक्के भेटतात का? धक्का म्हणजे काय? ट्रेनमध्ये जाताना धक्का लागला, तो धक्का मी म्हणत नाही. धक्का म्हणजे तिथे त्याला म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात लाईफ डिसरप्टर्स. म्हणजे जीवन अस्तव्यस्त करून टाकणाऱ्या अशा घटना घडतात, जिथे आपल्या अस्तित्वावर प्रश्न उभे राहतात. नक्की मी काय करतोय? हे काम आणणार आहे का मला? अशी प्रकारची परिस्थिती निर्माण होती. नक्की मी करायचं तरी काय? वळणावर आणण्यासाठी भगवंत घडून आणत असतो. याला म्हणून नाव दिले धक्का, की जिथे अशा घटना अजामिल सोबत, अजामिल जर हे यमदूत बघितलेच नसते तर त्याला समजलंच नसतं की मी जे काही केलं ते चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे खूप वेळा भगवंत आपल्या जीवनामध्ये सुद्धा या अशा घडामोडी घडून आणतात की जिथे आपण इतके परेशान होतो. त्याला म्हणतात क्रायसिस. इंग्लिशमध्ये 2 छान शब्द आहेत. एक आहे प्रॉब्लेम आणि एक आहे क्रायसिस. दोघांमध्ये फरक आहे. मराठीमध्ये म्हटलं तर एक असते समस्या आणि एक असते विपत्ती. समस्या म्हणजे किंवा प्रॉब्लेम म्हणजे अशा अडचणी ज्यांच्यावर काहीतरी आपण करू शकतो, ज्यांचं काहीतरी समाधान आहे. जसं आपण आजारी पडलो, डॉक्टरकडे जाऊ शकतो, गोळ्या घेऊ शकतो. किंवा आपल्याला भूक लागली आहे, समस्या आहे, पण काहीतरी खाल्लं तर भूक शमणार आहे. या सगळ्यांना समस्या किंवा प्रॉब्लेम म्हणतात. पण आपत्ती किंवा क्रायसिस म्हणजे काय? त्याचं काही समाधान नाहीये. भूकंप झाला, काय करू शकतो? काही नाही, सहन करा. जे काही गेलं जमिनीत जाऊ दे आता. एका घरात कोणाचा मृत्यू झाला, आवडत्या व्यक्तीचा कोणा मृत्यू झाला, आपल्या जवळच्यांचा कोणा मृत्यू झाला, मृत्यू येतो, त्याला काही करू शकत नाही आपण. समस्या म्हणजे याचं समाधान आहे. पण खूप वेळा भगवंत विपत्ती पण निर्माण करतात, जी आपलं पूर्ण आयुष्य हलवून टाकते, पायाखाली जमीन सरकते. ज्या गोष्टींशी आपण आसक्त होतो, ज्या गोष्टींना आपण आधारलेले होतो, ज्या गोष्टींना आपण आश्रय घेतला होता, ज्यांच्यावर आपण विसंबून होतो, त्या अचानक मागे सरकतात. किंवा ते पद, त्या प्रतिष्ठा किंवा ते धन ज्याचा आपण आश्रय घेतला होता, ते अचानक हिरावून घेतलं होतं. यस्य हम अनुगृह्णामि हरिष्य तत् धनम क्षणी. भगवान सांगतात, ज्याच्यावर तुम्ही टिकून बसला आहात ते पहिले मी काढणार, त्याशिवाय तुम्ही माझा आश्रय घेणार नाही. त्याला म्हणतात धक्का. हे आयुष्यामध्ये जेव्हा घडतं तेव्हा व्यक्ती विचार करतो, जे चाललंय, ज्या प्रकारे चाललंय, ज्या माझ्या जीवनाच्या समजुतीने चाललंय, हे बदलणं गरजेचं आहे. कारण असं म्हणतात, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, प्रॉब्लेम्स कॅनॉट बी सॉल्व्ड ॲट द लेवल वेअर दे आर क्रिएटेड. म्हणजे काय? ज्या पातळीवर समस्या निर्माण झाल्या आहेत त्याच पातळीवर जर आपण विचार करत राहिलो तर त्या समस्यांवर कधीच आपण मात करू शकत नाही. आपली एक मनोवृत्ती, एक जीवनाचा पैलू आपण तयार करून जगत असतो. प्रत्येक आपल्या जीवनाच्या मागे एक तत्वज्ञान असतंच, आध्यात्मिक असो किंवा नसो. प्रत्येकाने आपलं आपल्या जीवनाचं एक तत्वज्ञान बनवलेलं असतं की बाबा असं जगायचं, हे महत्वाचं आहे, हे कमवायचं आहे, हे लक्ष्य आहे, हे ध्येय आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, या सगळ्या गोष्टी सोडायच्या आहेत. मग तो कोणी पण असो. पण जेव्हा धक्का लागतो आयुष्यामध्ये त्या लोकांना समजतं की बाबा जी माझी आधीची संकल्पना होती जीवनाची ती चुकीची. तिथे माणसाला एक प्रश्न निर्माण होतो की खरंच याच्या पलीकडे काय आहे का, जे मला समजलं नाही अजून. आणि मग तो विचार करायला त्याला भाग पडतात भगवंत. त्याला म्हणतात लाईफ डिसरप्टर्स, धक्का, क्रायसिस किंवा आतंक किंवा आपत्ती. पण नुसतंच जीवनात धक्के भेटले ते माणूस आध्यात्मिक होतो का? नाही. या जगातले किती लोक आहे असे, किती पर्सेंटेज लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये अशा घटना घडल्या आहेत? जर पर्सेंटेज आपण काढलं साधारणतः चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या की ह्या जगामध्ये किती पर्सेंट लोक असे आहेत ज्यांच्या जीवनामध्ये अशा
अनपेक्षित घटना घडतात, ज्या त्यांनी कधी अपेक्षा केल्याच नाही. अचानक काहीतरी असं घडतंय ज्याची कधी अपेक्षा केली नाही, ते त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे, जे त्यांच्या शक्तीच्या पलीकडे सॉल्व्ह करण्यासाठी. गजेंद्रची आपण कथा बघितली. तर तशा घटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये झाल्या, होतात किंवा होतील. पण फक्त धक्के लागून कोणी हृदय परिवर्तन होतं का? नाही. फक्त दुःख आलं म्हणून हृदय परिवर्तन होत नाही. हा धक्का कधी कधी सुखद सुद्धा असू शकतो, फक्त दुःखदच नाही. पण त्याच्यामध्ये जिज्ञासा निर्माण करण्यासाठी असतो. दुसरा इम्पॉर्टंट टप्पा आहे, त्याला म्हणतात कृपा. कृपा म्हणजे काय? त्या परिस्थितीमध्ये जिथे आपण हादरलो आहोत, जिथे आपल्या जीवनाची सगळी सूत्र विस्कटली आहेत, तिथे एखादा व्यक्ती किंवा भगवंतांनी काहीतरी हस्तक्षेप टाकावा आणि त्या पूर्ण अंधार वातावरणामध्ये जे सर्व काही ढगाळ झालंय, तिथे कुठून तरी एक सूर्याचा किरण चमकावा. अशी आशा उत्पन्न करण्यासाठी सुद्धा भगवान जेव्हा काहीतरी व्यवस्था करतात, त्याला म्हणतात कृपा. अजामिलसाठी कृपा काय होती? त्याने फक्त नारायण म्हटलं आणि 4 विष्णुदूत, प्रचंड शक्तिशाली, प्रचंड तेजस्वी, येऊन समोर उभे राहिले. त्याला म्हणतात कृपा. हे सगळं जीवन हादरलंय, पण अचानक कोणीतरी असा एक येऊन उभा राहतो, जो आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी मदत करतो. म्हणतात कृपा. तिसरं आहे, जरी आपल्याला कोणी कृपा दिली, जरी आपल्याला असं वाटलं की नाही आध्यात्मिक मार्ग घेतला पाहिजे, भगवंताची कोणतरी आठवण करून दिली, स्मरण करून दिलं, पण त्या रस्त्याने चालण्यासाठी एक विश्वास प्राप्त करण्यासाठी, कॉन्फिडन्स येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? त्या रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं उदाहरण पाहिजे. जोपर्यंत आपल्यासमोर आपल्यासारखाच एखादा व्यक्ती, जो त्या आध्यात्मिक रस्त्याने चाललाय भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचं उदाहरण जोपर्यंत आपल्या समोर नाहीये, तोपर्यंत आपण त्या रस्त्याने जात नाही. आता हे जे 5 स्टेप आहे, या फक्त आध्यात्मिक मार्गामध्ये येण्यासाठी नाहीत, तर कोणत्याही जीवनामध्ये परिवर्तन पाहिजे असेल सकारात्मक, त्याच्यासाठी या 5 गरजेच्या आहेत. उदाहरणासाठी जर आपण घेतलं, एखादा व्यक्ती खूप व्यसन अधीन आहे, दारू पितोय किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना व्यसन असतात. हा व्यसनी व्यक्ती जर अचानक त्याला समजलं की अरे, फुफ्फुसामध्ये एक छोटीशी गाठ आली, कदाचित ती कॅन्सरची असू शकते, कॅन्सरची निघते सुद्धा, तो कधी कधी त्याला बदलण्यासाठी एक फॅक्टर, एक पैलू ठरतो. त्याला म्हणतात धक्का. आणि मग कोणतरी डॉक्टर त्याला सांगतो की बाबा, हे सगळं चाललंय, तू जे रोज दारू पितो ना बसून, त्याच्यामुळे लिव्हरमध्ये गाठ आली किंवा फुफ्फुसामध्ये गाठ आली. तर हे सांगणारा पण कोणी भेटला पाहिजे. पण नुसतंच सांगून ऐकून काय होणार नाही. त्या रस्त्याने चालण्यासाठी कोणीतरी उदाहरण पण दिसलं पाहिजे. जर तो संपूर्ण आपल्या आजूबाजूला दारू पिणाऱ्या व्यक्तींनीच वेढलेला असेल, तर त्याला काही प्रेरणाच भेटणार नाही त्या रस्त्याने चालण्याची, हृदय परिवर्तन होणार नाही. तो उदाहरण पण गरजेचं आहे. तसंच कोणत्याही मार्गावर हृदय परिवर्तन करण्यासाठी एक ज्वलंत उदाहरण समोर असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून संतांचा संघ हा अतिशय महत्त्वाचा सांगितला गेला. साधू संघ, साधू संघ सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी होय. त्या साधूचं दर्शन जरी झालं, तर हा ह्या मार्गाने चाललाय आणि हा किती प्रसन्न आहे, याला काही चिंता नाहीये, हा खुश आहे याच्या भक्तीच्या मार्गामध्ये. भले जीवनामध्ये सगळ्या घडामोडी होत आहेत ज्या आपल्या पण जीवनात, त्याच्या पण जीवनामध्ये आहेत, पण तरी हा प्रसन्नचित्त राहून आपल्या जीवनाचा संघर्ष लढतोय आणि नेहमी भगवंतांना स्मरण करतोय. हे उदाहरण जोपर्यंत समोर दिसत नाही, तोपर्यंत हृदय परिवर्तन होत नाही. उदाहरणही दिसलंय, संधी पण मिळाली, पण या रस्त्याने चालताना कोणीतरी सोबत हवा, जो नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहील आणि प्रेरणेपेक्षा जास्त प्रेम देत राहील, आपल्या पाठीवर हात ठेवेल, जेव्हा आपण थांबू तर आपल्याला पुन्हा उचलेल, पुन्हा थोडा गोंजारेल, कधी कधी थोडासा रागवेल सुद्धा, पण त्या प्रेमाने आपल्याला सोबत घेऊन संरक्षण करत आपल्या दयाळू हृदयाने आपल्याला समोर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो. अजामिल यमदूताला पकडायसाठी आले होते. विष्णुदांनी येऊन आपल्या चक्राने दोर कापून टाकले होते, पण लगेच तिथून ते निघून जाऊ शकले असते. चला बाई, नारायणाने पुकारलं होतं, तर याला आपण यमलोकात जाऊ देणार नाही, यमदूतांना पाठवून देणं एवढं त्यांचं काम होतं. पण तरी ते थांबले. थांबून काय केलं?
अजामिलाबद्दल ते काही बोलू लागले. सांगितले की नाही, हा आमच्या मालकाचा व्यक्ती आहे. आणि त्याने त्याला आपला भाव दिला की हा आता हा आमचा आहे, तुमचा नाही. आम्ही याला संरक्षण देणार. हा त्यांचा जो भाव आहे, हा अजामिलाने बघितला. किती सुंदर आहे ते. त्यांचे नेते किती सुंदर आहे, किती शक्तिशाली आहेत, हे किती प्रभावशाली आहेत. त्यांची शक्ती यमदूतांपेक्षा जास्त आहे. आणि हे किती प्रेमाने माझ्याशी बोलतायत आणि पुढे यमदूतांशी संवाद साधतात. तो नुसतंच आयुष्यामध्ये धक्का आहे, कुठेतरी कृपेचा किरण पण आलाय, एक सुंदर उदाहरण पण समोर दिसतंय, प्रेमाचा अनुभव पण कोणतरी देतोय. पण या सगळ्या कधी कधी गोष्टी फक्त एक भावनिक स्तरावर राहून जातात. प्रभूजी मोठा, जसा माझा एक मित्र आहे, आम्ही सोबतच अभ्यास करायचो, आम्ही सोबतच मेडिकलला गेलो. ते एक दिवस तो एका तीर्थयात्रेला आपल्या सगळ्या परिवारासोबत गेला होता. पण तिथे एका समुद्रामध्ये आंघोळ करण्यासाठी गेला. आणि समुद्रामध्ये आंघोळ करता करता इतका आतमध्ये गेला की हळूहळू बुडायला लागला समुद्रामध्ये. समुद्राला आतमध्ये खेचू लागला. आणि नाकातोंडात पाणी गेल्याने तो म्हणजे त्याला समजलं की आता माझा मृत्यू झालाय. पण कसं बसा तो कुठेतरी काही दिवसांपूर्वीच भक्तांच्या संपर्कात आला होता, महामंत्र त्याने ऐकला होता, जप वगैरे थोडा फरक करायचा. पण जेव्हा मृत्यू त्याने समोर बघितला तेव्हा तो अचानक, सगळ्या घरच्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की हे काय झालंय. अचानक तो मोठमोठ्याने हरे कृष्णा अशा प्रकारे महामंत्र ओढायला लागला. आणि ऑलमोस्ट समुद्रामध्ये गेलेला मुलगा, एक लाट आली आणि त्याला बाहेर काढला. जसा तो बाहेर आला त्याने विचार केला, म्हणजे त्याने कोणाला सांगितलं, त्याने विचार केला की हे नवीन आयुष्य मला भेटलं, हा माझ्यासाठी सेकंड चान्स. मृत्यू समोर बघितलाय, आजपासून मी फक्त भगवंताची सेवा करणार. आणि त्यांनी आपलं पूर्ण जीवन मंदिराला सुद्धा देण्याचा प्रयत्न केला. तर हा कधी कधी धक्का लोकांना हृदयपरिवर्तन झालंय असं आपल्याला वाटतं. कृपा पण भेटलीये, मृत्यूतनं बाहेर आला. उदाहरणं पण दिसत आहेत की अशी लोक आहेत जे 24 तास भगवंताची सेवा करतात. कोणतरी प्रेमाचा अनुभव भेटला की भगवंतांनी एवढं मला प्रेमाने वाचवलंय. पण हे सगळं भावुक राहतं जोपर्यंत आपल्या ह्या निर्णयाला ज्ञानाची साथ मिळत. चमत्कार किंवा घटना ह्या आपल्याला एक जागृत करू शकतात, एक प्रेरणा देऊ शकतात, पण परिवर्तन नाही करू शकत. प्रेरणा भेटणं सोपं आहे, प्रेरणा देणं सोपं आहे, पण परिवर्तन करून आणणं किंवा परिवर्तन स्वतःच्या जीवनात घडवणं, त्याला आणखी काहीतरी लागतं. म्हणून विष्णुदूत थांबले आणि यमदूतांची चर्चा केली. धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, भक्ती काय आहे, नामाची महिमा काय आहे, नाम किती शक्तिशाली आहे, नामाची काय ताकद आहे, भगवंत किती महान आहे, किती दयाळू आहे, हे सगळ्या ज्ञानाची चर्चा त्या अजामिल समोर झाली. आणि त्या ज्ञानाने अजामिलला आणखी एक हृदय परिवर्तनाचा चान्स, आणखी एक संधी उपलब्ध झाली. तर बाह्य जीवनामध्ये किंवा बाह्य वातावरणातून जेव्हा या 5 गोष्टी भेटतात तेव्हा हृदय परिवर्तन होण्याचे चान्सेस आहेत. 50% चान्सेस वाढलेत. का? तर मी म्हणालो की हे 5च आहे फक्त, हे बाहेर न होणार आहे. पण जेव्हा हे 5 आपल्या आयुष्यात घडतात, जर मी तुम्हाला विचार तुमच्या किती लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामधले या 5 पैकी ऍटलिस्ट 3 किंवा 3 पेक्षा अधिक गोष्टी घडल्या आहेत. जर मी याचा अर्थ भक्तीच्या दृष्टीने हृदय परिवर्तन जर पकडला, तुझे किती लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी मोठा हादसा, कुठेतरी भगवंतांची कृपा, समोर भक्तांची उदाहरणं, प्रेमाने भक्ती समजून सांगणारे आणि मार्गदर्शन करणारे भक्त, आणि भक्तीचं ज्ञान, यापैकी 3 किंवा 3 पेक्षा जास्त गोष्टी किती लोकांच्या जीवनामध्ये आल्या? त्यांनी लिहा हो, नसेल आलं त्यांनी लिहा नाही. आल्यात काय लोकांचे? निखिल प्रभू, दीप्ती माताजी, पूर्वा माताजी, संध्या माताजी, दिव्या माताजी, हिमांशू, सुमती, आनंदी, श्वेता माताजी, रंजन माताजी, थँक्यू, नीलम माताजी, सर्वांच्या जीवनामध्ये आल्यात. म्हणून आपण इथपर्यंत आहोत. लेकिन ह्या घटना अजामिलच्या आयुष्यात सुद्धा घडल्यात आणि आपल्या सुद्धा आयुष्यात घडल्यात. पहिल्या दिवशी आम्ही लेक्चर देण्यासाठी येत होतो आश्रम बंद खाली जिन्यावरनं. माझा एक मित्र मला म्हणला, अजामिल कथा कर रहे हो ना आज? अच्छा अच्छा है, भागवत बोलो प्रभूजी. मी त्याला सांगितलं की प्रभूजी बघा, अजामिलची ना अर्धी गोष्ट तर माझीच आहे. म्हणजे कसं पतन झालं इथपर्यंत तर मी रिलेट करू शकतो, पण तिथून जी पुढची अर्धी कथा आहे ना, ती मात्र थोडीशी वेगळी आहे.
माझं अजून ते हृदय परिवर्तन बाकी आहे. तो सिलेबस मला अजून समजलेला नाही. पण पतनापर्यंत आणि पतनानंतर हे काही बाह्य घटक आहेत ना, धक्का, कृपा, उदाहरण, प्रेमाचा अनुभव, ज्ञान, हे सुद्धा माझ्या जीवनात भेटलंय. पण इथपर्यंत अर्धच काम झालंय. हृदय परिवर्तनाची ही संधी भेटलीये. हा सेकंड चान्स आपल्याला सर्वांना भेटलाय, ज्याने ज्याने चॅटबॉक्स मध्ये हो 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 लिहिलंय. आपल्या सर्वांना हा सेकंड चान्स भगवंतांनी दिलाय. पण अजामिलने या सेकंड चान्स, या ऑपॉर्च्युनिटीला, या संधीचा पूर्ण फायदा करून घेतला आणि ते हृदय परिवर्तन झालं सुद्धा. संधी सर्वांना भेटते, पण त्या संधीचं सोनं सर्वच करू शकतात असं नाही. अजामिलने त्या संधीचं सोनं केलं. ते कसं झालं? त्याच्यासाठी उरलेले जे 5 फॅक्टर ते आणखी महत्वाचे. तर पहिले 5 जे होते ते बाह्य कार्य आहेत, जे भगवान ते अरेंज करतात आणि ते आपल्यासाठी भगवंताने अरेंज केलेत. पण त्यांनी काहीतरी आपल्याला दिलंय. पण जसं भगवंत म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सते भजाम्यहम. खूप वेळा आपण भक्तीमध्ये येतो हा विचार करून की भगवंत मला काय देतील. भगवंतांनी सगळं आपल्याला दिलंय. आता भगवंत विचार करतायत, मी तुला एवढं दिलं, या बदल्यात तू मला काय देणार आहेस? मला काय देऊ नकोस, पण याच्याबद्दल तुझी प्रतिक्रिया काय आहे? तर भगवंत आपल्याला इथून जगातनं बाहेर काढण्यासाठी, आपल्या या दुःखद परिस्थितीमध्ये आपल्याला आश्रय देण्यासाठी सगळ्या गोष्टी करतायत. पण त्याचा परिणाम म्हणून, त्याचा प्रतिसाद म्हणून आपल्याकडनं काही गोष्टी अपेक्षित आहेत. आणि अजामिलची उरलेली कथा हे आपल्याला शिकवणार आहे की आपल्याकडनं काय अपेक्षा आहे. तर अजामिलने ह्या सर्व परिस्थितीला प्रतिसाद कसा दिला आपण थोडीशी चर्चा केली. पण हे जे 5 गोष्टी आहेत, जे आपल्याला ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये जे काही घडलंय, जे काही भगवंतांनी कस्टमाइज वैयक्तिकरित्या आपल्यासाठी खूप विचार करून परिस्थिती बनवली आहे हृदय परिवर्तनासाठी, या सर्व परिस्थिती जर आपल्याला खरंच फायदा घ्यायचा असेल तर आपण कोणत्या 5 गोष्टींबद्दल लक्ष दिलं पाहिजे? त्या 5 गोष्टींबद्दल लक्ष अजामिलने कशा प्रकारे दिलं आणि याच्यामध्ये अडथळे काय, आणि या सगळ्या जर 5 गोष्टी समजून आपलं हृदय सुद्धा परिवर्तन कसं होऊ शकतं, ही चर्चा आपण उद्याच्या सत्रामध्ये करू. आज आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. वेळ पण झाली आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.